गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. सगळीकडे बाप्पाचं आगमन, आरती, भजनाचा गजर ऐकू येतोय. पण एक खास परंपरा तुम्हाला ठाऊक आहे. बाप्पाला नेहमी 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. पण प्रश्न असा, का अगदी 21 मोदकच? हाच आकडा कुणी ठरवला? पूर्वीच्या काळात 2 बलाढ्य राक्षस होते, देवांतक आणि नरांतक. त्यांनी प्रचंड तप करून देवांकडून अपार शक्ती मिळवली. पण त्या शक्तीचा वापर त्यांनी वाईट कामांसाठीच केला. लोकांना त्रास द्यायचा, मारायचं. म्हणून जसं रावणाच्या वधासाठी राम जन्माला आले, कंसाच्या वधासाठी श्रीकृष्ण जन्मले, तसेच या राक्षसांचा अंत करण्यासाठी गणपती बाप्पांनी विनायक या रूपात अवतार घेतला. युद्धासाठी बाप्पांनी 20 गण म्हणजेच सैनिक आपल्याबरोबर घेतले. का अगदी 20? कारण त्या काळी मोजणी हाताची 10 बोटं आणि पायाची 10 बोटं अशी 20च्याच आधारावर व्हायची. आणि त्या 20 सैनिकांचा सेनापती होते स्वतः गणपती बाप्पा. म्हणजे 20 + 1 21. म्हणूनच आजही आपण बाप्पाला 21 मोदक, 21 लाडू, 21 दुर्वा, 21 करंज्या अशा 21 वस्तू अर्पण करतो. हे प्रत्येक मोदक त्या 20 गणांना आणि 1 बाप्पाला असं मानलं जातं. बाप्पा स्वतः फक्त 1च मोदक खातात, पण भाविकांच्या भक्तीने अर्पण केलेले 21 मोदक त्यांना प्रिय असतात.